येस. थँक्यू थँक्यू थँक्यू. त्याच्याकडून थँक्यू मीच म्हणतोय. ओके. पुढच्या वर्षी तुमच्यापैकी काही इकडे यावे ही इच्छा आहेच. काय बाकीचे माहिती. बरं. यशराजला अशा करता बोलवलंय कारण की यशराजची जर्नी ही युनिक आहे बऱ्यापैकी. म्हणजे इट इज नॉट द रिअल रेग्युलर जर्नी ऑफ सक्सेस. त्याच्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स आलेले आहेत. आय होप ही शेअर्स एव्हरीथिंग विथ यू, कारण की तुमच्यासाठी ते खूप जास्त रिलेव्हंट आहे. आणि त्याची ही अप्स अँड डाऊन्सची जर्नी विटनेस केलेले दोघं मोस्ट इम्पॉर्टंट लोक त्याचे आईवडील ते इकडे. तर सर्वात पहिले मी त्याच्या वडिलांना विचारेल अबाउट यशराज ड्युरिंग हिज स्कूल डेज, हाऊ ही वॉज अँड हाऊ ही स्टार्टेड हिज 11th का जर्नी. व्हॉट वॉज हिज विजन, की 11वीत जेव्हा त्यांनी सुरुवात केली की त्यांचं विजन काय होतं, 10वीतून 11वीत जाताना त्याच्या वडिलांचं विजन काय होतं की यशराजनी काय करावं. तर सर्वात पहिले हिज स्कूल, त्यांची 10वी to 11वीची जर्नी हे त्याचे वडील सांगतील. ऑडिबल आवाज येतो. आम्हा दोघांचं बॅकग्राऊंड, आम्ही दोघंही आमच्या प्रोफेशनमध्ये आहोत, त्यामुळे आमच्याकडे वेळेचा अभाव पण बऱ्यापैकी असतो. आम्ही काय त्याला पूर्ण वेळ कधी ना अभ्यासाला कधी घेऊन बसलो, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं हे त्याचा तो स्वतः अभ्यास करणारा होताच आहेच. पण ॲक्च्युली त्या जर्नीबद्दल सांगायचं असेल तर पहिल्यांदा तर त्याच्या 2 टप्प्यात बघावं लागेल. 1ली ते 9वीपर्यंत आणि कोरोनाच्या मधला काळ आणि त्यानंतर 12वी. तर हा जो मध्ये कोरोनाचा काळ आला, या कोरोनाच्या काळामध्ये सगळंच ऑनलाईन झालं अर्थ असा झाला बिघडली, सगळी भट्टी अत्यंत बिघडली. नाही तर जर 9वी 10वी जर त्याची व्यवस्थित झाली असती, व्यवस्थित क्लासेस सुरू झाले असते, तर आज पिक्चर अजून वेगळं असलं असतं किंवा ह्या जर्नीला कदाचित आम्ही बसलेलो नसलो असतो. कारण सोपं आहे की ते व्यवस्थित जर थ्रूआउट झालं असतं शाळेतून, त्यावेळेस नंतर व्यवस्थित त्यावेळेला गायडन्स मिळाला असता, तर मग तो मधला स्लंप आला नसता जो आणला होता ते कोरोनामध्ये मोबाईलमध्ये घातलेल्या वेळाने. कारण आम्हाला दिसताना तो दिसायचा अभ्यास करतो असं वाटायचं, पण ऑब्वियसली ते मार्कांमध्ये ते त्याच्या अभ्यासामध्ये प्रतीत व्हायचं की अभ्यास होत नाही. त्यामुळे तसं यात सांगण्यासारखं किंवा तुम्ही फॉलो करता काही नाही, पण हा जो प्रत्येकाने अनुभवला काळ कोरोनामध्ये मोबाईलचा, हा सगळ्यांनीच थोडासा अवॉइड करावा. कारण मोबाईल हे मी बघितलेलं त्याच्या बाबतीतलं सगळ्यात वाईट काळ होता. पण सुदैवाने अपडेट झाल्यानंतर सरांच्या मार्गदर्शनाने, त्याच्याही स्वतःच्या अभ्यासाने, सगळ्यात महत्त्वाचं इथले जेवढे स्टाफ आहे खास करून आत्ताच खाली जो विषय झाला, बोराडे सरांनी त्याच्या मॅथमॅटिक्सला जे काही त्याला फ्रॉम बेसिक्स परत समजावून सांगितलं, तिथून त्यांनी पिकअप घेतलं. त्याच्यामध्ये पहिल्यापासून स्पार्क होता. शाळेबद्दल बोलायचं, ही वॉज ऑलवेज इन द टॉप 3-4. तर कधी त्यांनी टॉप केलं नव्हतं, पण ॲट द सेम टाईम तो त्यातलं सगळ्यात हुशारी ज्याला म्हणतो, बेसिक अंडरस्टँडिंग, कन्सेप्ट अंडरस्टँडिंग हे त्याचं पहिल्यापासून होतं. पण मधले 2 जी वर्ष ते घालवली त्या कोरोनाने आणि कोरोनाच्या पद्धतीने, त्याच्यामध्ये जो स्लंप आला तर त्यानंतर पिकअप केलं. अर्थातच या क्लासने संशय नाही की हे जे काही आज त्याला यश दिसतं, आम्ही या बाजूला बसलो आहोत. याला रिस्पॉन्सिबल, याला आपण म्हणू की याच्या मागे जर कोणाचं श्रेय असेल त्या सगळ्या टीमचं आहे. मी चौघांचंही नाव घेईल. निखिल सरांनी अत्यंत वैयक्तिक लक्ष त्याच्याकडे दिलं. त्यांना लक्षात आलं की हा मुलगा करू शकेल, त्यामुळे त्याला वैयक्तिक सरांनीसुद्धा पाठपुरावा करून त्याला एक्स्ट्रा आवर्समध्ये बसवून त्याच्याकडून अभ्यास करून घेतला. विनीत सरांचं त्याला मार्गदर्शन लाभलं. सर्वात मोठं लाभलं असेल तर बोराडे सरांचं, कारण मॅथमॅटिक्स जमायला लागल्यानंतर जो कॉन्फिडन्स त्याचा बूस्ट झाला, दॅट प्लेड द गेम ॲक्च्युली, की त्याच्यामुळे दॅट ॲक्च्युली गॉट कन्वर्टेड इन टू the confidence of other 2 subjects like physics also and chemistry also. So I'll say it's not a completely throughout a journey which went on going upwards. हा मध्ये जो मोठा गॅप आला, म्हणजे मध्ये दरी आली, त्या दरीमुळे कदाचित त्यांनी खूप मोठं काम घेतलं सर, असं मला वाटतं. त्याच्या शाळेपासून 11वीचा अनुभव आणि 11वी नंतर 12वीमध्ये जाताना त्याला तू शाळेबद्दल पण सांगशील, कुठल्या शाळेत होता, मग 11वीत कुठे गेला, हे सगळं बोलशील. सेम थिंग आवाज. तर आता त्याच्या जर्नीबद्दल तो स्वतः सांगेल. त्याच्या वडिलांकडून तुम्ही ऐकलं ते खूपच असं काय म्हणतात ते, ही डिडंट
एक्सप्रेस ही एक्सप्रेस इन अ व्हेरी काय म्हणतो आपण मेलो डाऊन वे. पण यशराज तू एकदम क्लिअर कट बोल की काय काय प्रॉब्लेम्स आले हे आले. ठीक आहे. फ्रॉम युअर स्कूल कॉलेज स्कूलमध्ये असताना नेहमी एकदम ऑलिम्पियाड्स वगैरे नीट दिल्या, चांगले मार्क्स आले, त्यात टॉपमध्ये होतो. त्यामुळे एकदम गोल्डन हॉरायझन स्कूल. माझ्या ते क्लासमेट्स आहेत माझे इथे 2-3 ज्युनियर्स एक एक वर्षाने. मग त्यानंतर तिकडे एकदम जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होते त्यामुळे एक MCQ वगैरे सॉल्विंगची ट्रिक्स सगळ्या बाय हार्ट होतात. पण त्यानंतर जसा लॉकडाऊन पिरियड आला, ऑनलाईन क्लासेस चालू झाले, तर मग असं आपण सेकंड विंडोमध्ये टाकून देतो ऑनलाईन क्लासेसला आणि लक्ष देत नाही त्याच्याकडे. त्यामुळे बरंच मला गॅप चालू झाला. इतकं खराब झालं होतं मॅथ्स की क्वाड्रॅटिक फॅक्टरायझेशनसुद्धा जमायचं नाही. इतकं खराब की क्वाड्रॅटिक फॅक्टरायझेशन, कॉम्प्लेक्स नंबर, हे सगळं जेव्हा मी 11वीत वाचलं तेव्हा मला काहीच कळत नव्हतं. मी 12वीत आलो इकडे आणि बोर्डे सर जेव्हा सॉल्व करायचे त्यांचं वैशिष्ट्य असं की एक एक सम जेव्हा ते सॉल्व करायचे पहिल्या म्हणजे ज्यातली ती बेसिक स्टेप तिथून ते करायचे. त्यामुळे मला तिथून ते पिकअप करता आलं. त्यानंतर फिजिक्स सर शिकवायचे. जसं आहे तसं ॲक्सेप्ट करा, म्हणजे जे आहे ते तुम्ही आत्मसात करणं चालू करा. हळूहळू तुमची लिंक लागून ते तुम्ही एका वेनी समजायला लागतं. कारण एक जेव्हा तो 11वीचा पिरियड होता, सोशल मीडियाचा खूप जास्त यूज झाला. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता की काय उपयोग आहे अभ्यासाचा, साईन कॉस थिटा कुठे वापरणार आहे तुम्ही, तुम्हाला पुढे भविष्यात कुठे कामी येणार आहे. पण ते तुम्हाला भविष्यात जरी कामी नाही आलं, ते तुम्हाला त्या परीक्षेसाठी कामी येणार, जी परीक्षा तुम्हाला भविष्यात कामी येणार. त्यामुळे तुम्हाला ते काही नाही तर करावं तर लागणारच आहे. त्यामुळे तुम्ही त्याकडे दुर्लक्ष. त्यामुळे माझा ॲटिट्यूड असा डेव्हलप झाला होता की यार काय आहे याचा उपयोग. मग मी मॅच ड्रॉप करायचा सुद्धा विचार केला होता एक वेळेला. पण नंतर जरा इकडे आलो, मग म्हटलं यार आता करायचंच आहे. इथे आलो येतोय दररोज 3 तास काहीतरी करावं लागेल. मग इथनं मी फर्स्ट डेला पिकअप करणं चालू केलं. मेमध्ये मी क्लास जॉईन केला होता. मे ते नोव्हेंबर मला वेळ लागला म्हणजे बफर व्हायला की ॲडजस्ट व्हायला इकडे येऊन. नोव्हेंबरपासून जरा मी इथे एक्स्ट्रा बसणं चालू केलं. ओव्हरऑल एकदम ॲक्लिमेट झालो या क्लायमेटला. आणि मग तिथून मग माझी जर्नी अपील जायला चालू झाली फायनली. सो दॅट मी मग पिकअप करू शकलो, बाकीच्या पोरांबरोबर कोपअप करू शकलो. सुरुवातीला बरंच मला अवघड झालं की आपलं लिहायची प्रॅक्टिस नाही, MCQज जरा अवघड जायचे. 11वीचं तर काहीच माहीत नव्हतं. 11वीचं मला काहीच येत नव्हतं. त्यामुळे जसं SHM चॅप्टर आहे, रोटेशनल मोशन, याचे बेसिक्स आपल्याला 11वीमध्ये शिकवतात. ते मला काहीच येत नव्हते. त्या कारणाने 12वीतले बरेचसे चॅप्टर्स अवघड जायचे. ग्रॅव्हिटेशन येत नाही, रोटेशनल मोशनमध्ये प्रॉब्लेम, बरेचसे प्रॉब्लेम्स यायला लागले. त्यामुळे स्लो झाली होती जर्नी. मग मी ते सगळं 11वीचं नोव्हेंबर टू जानेवारी या पिरियडमध्ये कव्हरअप केलं. त्याच्यात मग जानेवारीमध्ये पहिली जेई आली. ती नीट काही अटेम्प्ट करता आली नाही. अर्धा अभ्यास, अर्धा 11 झालं, अर्धा 12 झालं. त्याच्यावरती सिलेबस कसा कंप्लीट केला माझं मला माहिती. त्याच्यावर पहिली जेई दिली, ती झाली. त्यानंतर मी ते आपली बोर्ड्स आले लगेच. मग कसं तरी 11-12चा सिलेबस कंप्लीट करून जेव्हा फायनली दुसरी जेई दिली तेव्हा माझा सगळा सिलेबस कंप्लीट झाला होता. त्यानंतर मग मी टोटली इथे बसायला लागलो. तेव्हा एक तुम्हाला अभ्यासाचा जेव्हा कंप्लीट सिलेबसचा एक आवाका कळतो तुमचा केवढा अभ्यास आहे, त्यानंतर तुम्ही त्याच्या जेव्हा रिपिटिशन्स करायला लागता, ॲट द एंड तुम्हाला CETचा अंदाज येतो. CETमध्ये तुम्हाला टाईम आणि ॲक्युरेसी हे दोघे लागतात. आणि ते जर तुम्हाला करता आलं प्रॉपर आहे मॅनेज, तर तुम्ही CET इझिली क्रॅक करू शकतात. त्यात काहीच अवघड नाही. बॅड एक्सपिरियन्स 11वीमध्ये घटना झाली होती, ती तो थोडासा सविस्तर सांगेल तरी चालेल. की 11वीमध्ये सेटबॅक आला, पण सेटबॅक काय आला हा त्यांनी सांगितलं नाही. तर तो सेटबॅक त्यांनी किती मोठा सेटबॅक असतो ॲट दॅट एज हा तो सांगेल. 11वी त्यांनी एक क्लासमध्ये होता आणि दॅट क्लास गॉट शटडाऊन. आणि हा सेटबॅक सहन करून परत नव्याने एका नवीन क्लासमध्ये तो ॲडजस्ट झाला, विच इज नॉट इझी. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, मी मेमध्ये इथे आलो, मग मे बसून मी इथे अभ्यास केला. पण पहिले त्याला तो सेटबॅक आला, नंतर तो नवीन क्लासला ॲक्लिमेटाईज झाला, विच इज नॉट इझी. तुम्हालाही माहिती आहे. त्याच्याबद्दल त्यांनी सांगायला पाहिजे खरं तर. 11वीत कुठल्या क्लासला होता? कॅटलायझर नावाचा क्लास होता. तर त्यांचा कोर्सच असा द्यायचे ते 7वी ते 12वी 6 इयर्सचा कोर्स. आणि 9वीपर्यंत तो नीट चालला, मदत झाली. पण लॉकडाऊन जसाच चालू झाला, क्लास बंद झाला आणि ऑनलाईन बेसिसवर चालू झाला. आणि मग त्यांनी हळूहळू ते डिग्रेड करत करत बंदच करून टाकला क्लास टोटली. आणि तेव्हा मग मोबाईलवरच होतं सगळं.
स्कूलही मोबाईलवर, क्लासही मोबाईलवर, मग मोबाईलवर गेम्स चालू झाले, नवीन नवीन यूट्यूबवर गेम्स कळायला लागले, मग पी सीवर गेम्स चालू झाले, मग मेजॉरिटी टाइम्स गेम्स, मित्रांबरोबर टाईमपास, याच्यामध्ये पूर्ण 1.5 इयर जवळजवळ 10वीचं पूर्ण वर्ष गेलंच. 10वीच्या वर्षी तर फुकटमध्ये आम्हाला मार्क्स दिले करोनामध्ये. त्यानंतर 11th पण ह्या सगळ्या टाईमपासमध्ये या नवीन नवीन गोष्टी कळायला. त्यात 11th मध्ये त्याला क्लास नव्हता. 11th मध्ये देर वॉज नो क्लास, ही हॅड नो सपोर्ट. हे समजते का तुम्हाला? हे मी महत्वाचं. हा तो बोलत नाही की मला 11वीत क्लास नव्हता, अजिबात मी एकटा होतो. देर वॉज नो सपोर्ट, देर वॉज नो टीचर, देर वॉज नो मेंटर. आणि त्या काळातून तो गेल्यानंतर मग 12वीत ही झेप घेतली. दिस इज द क्रक्स ऑफ द एंटायर जर्नी कि भाई हमें 10th ठीक है पास करवा दिया, 11th में कोई हाथ पकड़ने वाला समझाने वाला नहीं था. 11th में मैं ऐसे ही बैठा रहा. लेकिन फिर 12th में आने के बाद मैंने ठान ली, ये तो म्हणणार नाही, कारण की काय होतं, एज यू कॅन ऑब्झर्व द फॅमिली इज वॉन्ट टू स्पीक व्हेरी, एक मेलोडाऊन मध्येच म्हणणार ते, असं अगदी छाती टोकपणे नाही म्हणणार आम्ही जिंकलो असं म्हणणारी ती फॅमिली नाहीच. दे आर व्हेरी हंबल. बट आय एम टेलिंग यू व्हॉट यू शुड टेक फ्रॉम दिस, की 11वी मध्ये तो एकटा होता. हे तो बोलला का? नाही, 11वीत तो एकटा होता. 12वीत तो आल्यानंतर त्यांनी सुरुवात केली. कुठून? 11वीचे 0 बेसिक्स असताना त्यांनी सुरुवात केली. कधी? मे मध्ये. हे कळतंय का तुम्हाला किती मोठी हे आहे? आपण 11वीतून 12वीत गेल्यानंतर आपण 11वी नीट केलं तरी 12वी अवघड चालली. याला 11वीत काहीच नाही आणि मग तो 12वीत आला. आणि ही जर्नी कशी त्यांनी ओव्हरकम केली, ही शुड टेल अस दॅट. मला एक सांग, तू मे मध्ये आल्यानंतर पहिला 1 महिना तुला काही चाललं ते कळत होतं? नाही, मला पहिला महिना मोशन इन फ्लुइड वगैरे चालू होतं आणि ते जॉईन केलं होतं, त्यामुळे काहीच नाही. म्हणजे मी म्हटलं आता जे समजते, 10वीपर्यंत बेसिक्स क्लिअर होते, त्यामुळे जरा बेसिक समजत होतं त्यातलं. पण फार जेव्हा ते ॲडव्हान्स लेवलला थोडंसं जरी गेले सर, तर माझ्या डोक्यावरून जायचं ते आणि बराच वेळ लागायचा एक एक गोष्ट. पण मग जसं जसं प्रोग्रेस करत गेलो पुढे पुढे चॅप्टर्स, फिजिक्सचं तर कसं आहे, चॅप्टर्सला इंटर रिलेट करत गेलो ते समजायला लागतं हळूहळू. जसं तुम्ही चार्जला तुम्ही मग ग्रॅव्हिटेशनचे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि ग्रॅव्हिटेशनला इंटर रिलेट करत करत ते समजायला लागतं हळूहळू. तसं मला तसे इश्यूज मला फेस करत होतो मी फार. म्हणजे पहिले 5-6 महिने मला तोच इश्यू आला. बराच वेळ लागला ॲक्लिमेटाईज व्हायला, की बरेचसे चॅप्टर समजायचे नाही आणि अर्धा सिलेबस, म्हणजे माझ्या मते 4 लेसन्स तर ऑलरेडी झाले होते फिजिक्स आणि केमचे. त्यामुळे मला बराच वेळ लागला 12thसाठी रेडी व्हायला. वरून 11thमध्ये अजून प्रॉब्लेम्स असे, म्हणजे इतका माझा अभ्यास म्हणजे काहीच नाही. म्हणजे बिटकोच्या एक्झाम्सला सुद्धा मला जेव्हा तो पेपर बघायचो, मला ते सगळं नवीन 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 वाटायचं, की हे तर कधी ऐकलंच नाही. इतका काहीच नव्हता केला. आणि जेवढा केला मग तो इकडे येऊन हळूहळू सरांनी एक एक लिमिट्स वगैरे वगैरे एक एक करत, कॉम्प्लेक्स नंबर्स, हे सगळे मला एकदम आउट ऑफ दिस वर्ल्ड एलियन वाटायचे. पण मग नंतर ते क्लिअर होत गेले हळूहळू आणि कव्हर अप व्हायला लागले. जेव्हा म्हणत होतं की मला सोडून द्यायचं, म्हणजे हा म्हटला असेल आणि घरी येऊन जे म्हणजे होतं त्या डॅमेज जो होऊन जातो, त्याच्यामुळे मुलगा म्हणतो नाही मला हे सगळं सोडून द्यायचं आहे, मला हे करायचं आहे. तेव्हा तुम्ही दोघं हादरला असाल नक्कीच. आणि मुलाईपेक्षा आईवडिलांची पार वाट लागते. म्हणजे त्यांच्या पायाखालची जमीन सरकणे जो प्रकार आहे तो घडतो. मग अशा वेळेस तुम्ही त्याला कशी मदत केली किंवा तुम्ही त्याच्याशी काय बोलत होता? कारण की तो इथे रेग्युलर तर येत होता, तो घरी येऊन रडत असेल की म्हणजे रडत असेल म्हणजे मला नाही जायचं मला काही कळत नाही. आणि आई वडील म्हणून तुम्ही न घाबरता ॲज अ मदर तुम्ही त्याला काय असं सांगत होते जेणेकरून हा रोज येत होता इथे? रसाळचं जर यशराज रसाळचं जर अटेंडन्स पाहिलं तर ड्युरिंग मे फुल होता. असं नव्हतं की एक दिवस आला कळत नाही दुसऱ्या दिवशी गायब. तो रेग्युलर येत होता, एकटा बसायचा, ॲबसेंट नाही राहायचा. काय बोलतो? त्यावेळेला त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मला मॅथ्स सोडायचं आहे, मला काहीच कळत नाही. तर त्यांनी मेमध्ये जॉईन केल्यानंतर ऑलरेडी क्लास सुरू झालेला होता. काहीतरी 2-3 चॅप्टर्स झालेले पण होते. सरांनी सांगितलं की आम्ही तुला एक्स्ट्रा बसवून ते चॅप्टर्स कंप्लीट करून देऊ. पण त्याचा पूर्ण टेम्पो निघून गेलेला होता तोपर्यंत अभ्यासाचा. 11वी त्याची पूर्ण अशी केल्यामुळे त्याचा टेम्पो पूर्ण निघून गेलेला होता. त्यामुळे तो स्वतः पण जायचा, पण मला नाही वाटत की तो काही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत होता. आम्ही त्याला घरनं भरपूर वेळेला सारखं पुश करत होतो की नाही तू जाऊन बस, तुला हा चॅप्टर तू म्हटला होता ना की मी सरांना विचारेल, मी परत हे करेल. तो म्हणायचा नाही गं सर आज भेटलेच नाही, आज हे विनीत सर बिझीच होते, आज निखिल सर निघूनच गेले होते. असं त्याने पण भरपूर सुरुवातीला खूप बहाणे मारले आम्हाला पण की. पण मग नंतर ज्या वेळेला त्याच्या लक्षात आलं
की नाही आपल्याला हे करायचं आहे, केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आहे. त्या दिवशीपासून मग मात्र त्यांनी सगळ्या सरांचा पाठपुरावा केला आणि आम्ही पण सरांचा पाठपुरावा केला. कारण आम्ही निखिल सरांना खूप त्रास दिलेला दोघांनी मिळून, की प्रत्येक वेळेला आम्ही सरांना फोन करायचो की सर यशराजला असं वाटतंय, यशराज जरा डिस्टर्ब झाला, यशराज जरा आज कंटाळा करतोय. तो मध्ये मध्ये जे काही सर लोक एक्झाम्स अरेंज करायचे, कधी कधी ते exam पण नाही बंक केलेलं. तर तुमच्या तो कॉमन मुलगा आहे तो, तसं काही नाही आहे. एक्झाम पण त्यांनी बंक केल्या, पण मग आम्ही तसं सरांना पण कंप्लेंट करायचो त्याच्या. मग सर त्याला थोडंसं सर पण पुश करायचे की हां मी पिळतो त्याचा कान, थांबा. आणि आम्ही पण त्याला घरनं पुश करायचो आणि असं सगळं त्याने पण त्यामुळे तो पण कोपअप केलं त्यांनी सगळं. आणि आम्ही त्याच्यासमोर 99.69% घेऊन उभा आहे. तुला कधी राग यायचा का आमचा? लेवल लेवल आता आता तो पास आउट झालाय, आता तो बोलू शकतो. इकडे तुला कधी राग यायचा? एक याला विचार तुम्हाला, तुला खरं तू खरं बोला तू म्हणजे, कारण की तुम्हाला तर माहिती आहे आय एम व्हेरी अब्रेसिव्ह. म्हणजे तुला कधी राग यायचा का? खरं सांग, खरं म्हणजे माझा तरी स्पेशल, कारण मी खूप बोलायचं. उन्हाळ्यात दुपारी तुम्ही जेव्हा बोलवायचे ना झोप मोड तेव्हा खूप राग यायचा. पण दुर्दैवाने आमच्या घरी कलीमचा काही फोन आला नाही. हो असं आलं बघ. आणि जेव्हा तुला आई वडील म्हणायचे की कर अभ्यास कर अभ्यास, तर तुला असं वाटायचं का जरा पळून जावं कुठेतरी? नाही एवढं नाही, पण करायचं आता आहे 12वी आपली आलेली, काहीतरी करावंच लागेल ना. म्हणजे हातपाय मारावे लागणार समुद्रात पडल्यावर तुम्हाला कुठेतरी. मग तुम्हाला एक टाइम येतो, रिअलायझेशन होतं, करावंच लागतं आपल्याला ते सगळं. आणि यशराजचे मे नंतर जेव्हा यशराज इथे होता तेव्हा पण तो कधी कधी मध्ये थोडासा लूज पडायचा. म्हणजे तो थोडासा गिवअप म्हणण्यापेक्षा थोडासा बोर व्हायचा, थोडा नाराज व्हायचा कधी कधी. त्याचं कारण अनेक असेल, मी विचारेल त्याला. पण नाराज झाल्यानंतर याचे वडील इमिजिएटली यूज टू नोटीस. आय वॉन्ट टू हिअर दॅट, की तुम्ही कसं नोटीस करायचं की हा ढिला पडतोय? कारण की मार्क्स वगैरे तर आम्हाला माहिती, तुम्हाला त्याच्या आधी कसं कळायचं? ऑब्वियसली ॲज ए स्टुडंट, कारण मी शिकवण्याच्याच क्षेत्रात असल्या कारणाने त्याचे फेशियल एक्सप्रेशन्स, त्याचं घरातलं वागणं, त्याच्या घरातली तो सामान्य तुमच्यापेक्षा मी आम्ही सगळे तुमच्यासारखे सामान्य, आपण सामान्य कुटुंबातले आहोत. घरात घडणाऱ्या घटना, त्याच्या वागण्यामध्ये झालेले सूक्ष्म बदल हा सांगायचं. काहीतरी भट्टी बिघडलेली आता. आणि मग अशा वेळेला मी सरांना फोन करायचो. त्यामुळे तुमच्याही बाबतीत मी तुम्हाला एकच सल्ला देईन की आपल्या आईवडिलांशी क्लिअर राहा. सगळ्यात महत्त्वाचं, गुरुजनांशी क्लिअर राहा. त्यांना जो ओपनली सांगाल तर ते तुम्हाला मदतीलाच बसलेले आहेत. त्यांनीच मदत ही त्यांचं म्हणजे तुमचंही कर्तव्य ते पण करतील याची मला याच्यामुळे व्यक्तिशः खात्री पण की इथली माणसं करतील. पण तो काहीही वेगळा नाही आहे. हे सगळ्या गोष्टी मी नोट करू शकलो, आम्ही दोघं नोट करू शकलो. आणि एकच सूत्र आम्ही ठेवलं होतं की ताबडतोब कन्सर्न सरांना ताबडतोब फोन करणे, सांगणे की सर काहीतरी गडबड झालेली, थोडा डिरेल झाल्यासारखा वाटतोय, लक्ष घाला, असं आम्ही त्यांना सांगायचो. कारण आता माझे शूज घालून तो जातो एवढं त्याचं माझं आता एका साईजच्या मग झालेलं. त्यामुळे त्याच्याशी कुठलं फिजिकल, मी आता लहानपणी एक वेळ त्याला 2 फटके मी मारू शकायचो, पण या वयात नसतं. पण तुम्हाला मी जरूर सांगेन की गुरुजनांशी ओपन राहा. जो त्याला आम्ही सांगितल्यामुळे तो त्या सर लोकांशी प्रामाणिक राहायला सांगितलं. आणि सर लोकांनी लिटरली 11वीचा अभ्यास परत मागे जाऊन सुरुवात करून घेऊन त्याचं 11वी क्लिअर केली. आणि म्हणूनच तो आज इथपर्यंत येऊ शकला, बेसिक्स पूर्ण झाल्याशिवाय. आणि हे करणं शक्य आहे प्रोव्हाइडेड तुम्ही थोडीशी स्वतःची हे जागवाल की कुठलं तरी एक तुमचं क्षेत्र जे काय आवडीचं असेल. आणि माझ्या मते सक्सेस हा असा नसतोच कधी. 99.69 हे सक्सेस नाही आहे. आजच मी पेपरमध्ये वाचलं की नुसते नाशिकमध्ये जवळजवळ 100 मुले जे 99% पुढे आहेत.
त्यामुळे ह्याचा सक्सेस हा खूपच मोठा आहे, असं काही नाही की ह्याच्या पुढे आता अजून काही उरलं नाही असं काही नाही. त्यामुळे तुमचा सक्सेस हा तुम्ही जिथं आहात तिथून पुढचे 15-20% तुम्ही जे वरती पुढे जाल हा तुमचा सक्सेस असेल असं माझं मत आहे. त्यामुळे सरांच्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे की त्याच्या घरात घडणाऱ्या ज्या काही छोट्याशा घटना सर मी नोट करायचो की त्याच्या वागण्यातील सुद्धा सूक्ष्म बदल, की म्हणजे चांगलं जेवण बनलं आणि त्याला उगाच चिडचिड करायला जर लागलं समजायचं काहीतरी भट्टी बाहेर बिघडली, घरात त्याचे रिपरकशन्स येत आहेत, असं त्याचा अर्थ असायचा असं मला वाटतं. यशराजचं जेव्हा बिघडायचं हे त्याचे वडील हे करायचे, वडील मला फोन करायचे वगैरे हे सगळं आहे. पण एक एक प्रश्न मला नेहमी हे करायचा की तो जरी मूडमध्ये नसला तरी पण तू इथं येऊन कसं काय शांतपणे, म्हणजे तुझा मूड खराब होता आहे, वडील मला त्यांनी सांगितलं होतं त्याच्याशी असं बोलू नका, मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देतो. तर मला कळलेलं असायचं की तुझा मूड गेलेला आहे, तरी तू इथं आल्यानंतर तुला आम्ही फोर्स करायचो, तर तू कसं काय ॲक्सेप्ट करून एकदाही तू रेबल केलं नाही. एक कसं काय एवढा फोर्स आम्ही तुला, नाही आता तुला बसावंच लागेल. म्हणजे मला आठवतं की सगळे जात होते आणि मी यशराजला म्हटलं नाही तू थांब एवढं कर आणि मगच जा. तर याच्यानंतर तू कधीच उलट उत्तर दिलं नाही मला की सर नाही जायचं आहे मला, बरं नाही असं कधी. तो हाऊ यू यूज टू लाईक स्वतःला कसं बसून, आणि असं नाही नुसतं बसायचा, सोडवायचा. तो त्याला सांगितलं ना की इथपर्यंत प्रश्न सोडवायचे, ते सोडवल्याशिवाय तो जायचं नाही. तुझ्या मनाविरुद्ध तू ते 40 प्रश्न कसे सोडवायचंस? पहिले जेव्हा कोणीच जवळपास नव्हतं, म्हणजे मी खूप कमी मार्कांना यायचो, तेव्हा मी काय करायचो, मला 18 पडले एका टेस्टला 35 पैकी, तर मी पुढच्या वेळेला ट्राय करेल मी 20 तरी पाडेल. पण नंतर जेव्हा असे सर्कमस्टॅन्स, घरून फोर्स, सरांचं कंटिन्युअस नॅगिंग वगैरे चालू झालं, तर मग थोडा ड्राईव्ह जेव्हा लागतो तेव्हा मी काय करायचो, माझ्या क्लासमध्ये जो कोणी माझ्यापेक्षा एक स्टेप पुढे जास्त चांगले मार्क्स पाडतो त्याशी कॉम्पीट करणं चालू करून द्यायचो, की हा आहे भाऊ की याला मला जेव्हा 30 पडताय याला 32 पडतायत किंवा 33 पडतायत, तर मी टार्गेट ठरवेल की मला पुढच्या वेळेस याच्यापेक्षा जास्त पाडायचे. आणि त्या हिशोबाने तुम्ही जेव्हा अभ्यास कराल ऑटोमॅटिक एक प्रकारचे ड्राईव्ह येते, इथला राग तिथे कन्वर्ट करा तुम्ही की याच्यापेक्षा मला पुढच्या वेळेस जास्त पाडायचे, आणि तुम्ही ऑटोमॅटिक बसू शकाल तेवढा वेळ. एकदम छान स्टार्टेड कम्प्लीट. तो तुम्हाला लक्षात येते का, तो कम्पीट करायला लागला आणि तो 18 वगैरे स्कोर करत असताना ही स्टार्टेड थिंकिंग ऑफ कम्पिटिंग विथ द टॉपर्स. जिनेशा के साथ. जिनेशा वॉज द टॉपर. 11वी पासून आमच्याबरोबर होती, सगळं व्यवस्थित होतं. तिला मार्क जास्त पडायचे, याला कमी पडायचे त्या मनाने, पण त्यांनी टार्गेट ठेवलं की ये सबसे नंबर 1 आहे ना, तो इसको ही मैं ओव्हरटेक करूंगा. काय म्हणजे हिम्मत आणि काय एम आहे यार. और एम करने के बाद बराबर आदमी दौड़ने लगता है. त्यामुळे आता काय झालं, म्हणजे ते मी तुम्हाला एक्सप्लेन. आता ऑब्विसली मध्यम वर्गात लोक, देर इज नो चेस्ट थम्पिंग की हमने कर दिखाय. दे आर ऑलवेज गोइंग टू से की हां ठीक आहे आमचं यश, इट्स ओके. तर त्याच्यामध्ये हे नाही आलं की तो म्हणाला की मैं बहुत पीछे हूँ लेकिन मैं नंबर 1 को ही एम करूंगा, असं तो म्हटलं नाही. पण त्यांनी केलं तेच ना. ही एम्ड ॲट नंबर 1 अँड ही अचीव्ड इट. त्यांनी काय झालं, स्ट्रीमलाईन झालं त्याचं पूर्ण वर्क. मी बोलत होतो, त्यांनी माझ्या बोलण्यामुळे हर्ट वेट होण्यापेक्षा त्यांनी त्याच्या कामाकडे फोकस केलं. राईट. इन्स्टेड ऑफ, नाही तर मी बोलतच होतो, मी त्याला जाऊ देत नव्हतो, मी बसूला त्याला. आय वॉज अ व्हेरी बॅड पर्सन इन हिज लाईफ. म्हणजे त्याला जे करायचं असं त्याच्या एकदम नेमकं विरुद्ध दिशेला न्यायचो मी. आणि मित्रांबरोबर बसायचं, मी म्हणतो एकटा बस हे, आणि इट वॉज व्हेरी बॅड ट्रीटमेंट टू हिम. बट वाय ही टूक इट सो वेल, म्हणजे आय एम नॉट सेइंग आय कॅन बी व्हेरी गुड फ्रेंड्स विथ हिम, कारण की मी जसं वागवलं आहे त्याला. पण त्यांनी कसं केलं ते, की मला त्याचा एम तो झाला की नाही की मेरे को इसके आगे जाना है. उससे क्या हो गया, ये सारी नेगेटिव्ह चीज आहे, आईवडील बोलणे किंवा मी बोलणे. आईवडील खूप नाही बोलले, असं नाही की खूप ते अगदी आरडाओरडा केला त्यांनी. का असं कधी झालं ते इन्सिडेंट? मग ते एखादा इन्सिडेंट सांगा ना आम्हाला, आरडाओरडा झाला मग तुम्ही काय बोललात मग तो काय बोलला, असं कधी झालं? तुम्ही अगदी तुमच्या जे आईचं जे ट्रम्प कार्ड असतं ते तुम्ही यूज केलं, असं कधी झालंय का? मी पण टीचर आहे. मी जवळपास दुपारून 4 वाजता वगैरे घरी यायचे. मी आल्यानंतर मला कधीच तो अभ्यास करताना दिसायचा नाही, कारण मी आले की तो झोपलेला असायचा, बऱ्याचदा क्लासला गेलेला असायचा. आणि मग नंतर 8, 7:30, 8 नंतर आला की खाली मित्रांबरोबर खेळत गप्पा मारत बसलेला असायचा.
त्याच्यामुळे असं वाटायचं की हा अभ्यासच करत नाही. मग माझी आणि त्याची बऱ्याचदा वादावादी व्हायचे. मग तो म्हणायचा की ठीक आहे, आता मी इथून पुढे तुझ्या समोर अभ्यास करेल. मग 2-3 दिवस त्यांनी केला माझ्यासमोर अभ्यास, पण नाही. म्हणजे त्याला मी म्हणायची की ठीक आहे, माझ्या समाधानासाठी का होईना, पण तू माझ्यासमोर तर वाच, लिही, काहीतरी कर. थोडा दिवस करायचा, परत पहिले पाढे पंचावन्न असं. आणि माझे यांचे बऱ्याचदा त्याच्याशी वाद व्हायचे की आम्हाला फक्त. आणि त्याला एक मात्र आहे, त्यांनी आमच्या दोघांचं पण आणि इवन सरांचं पण, सर आता म्हणले की आम्ही त्याच्याशी खूप वाईट वागलो म्हणून, पण त्याला हे माहिती होतं की हे सगळं वाईट वागणं जे आहे ते आपल्या भल्यासाठी आहे, हे तो चांगलं ओळखून होता. आई रागवली, वडील जरी रागवले, तर त्याला हे माहिती होतं की हे आपल्या भल्यासाठी रागवत आहेत. थोडा वेळ बंधन करायचा, पण नंतर परत पुस्तक घेऊन बसायचा. किती जण असे आहेत, हा एक मेजर फरक. किती जण असे आई रागवली त्याच्यानंतर अभ्यासाचा मूड जातो, आपण अभ्यास करत नाही. पण यशराजचं हे आहे की नाही, घेण्यासारखं आहे की नाही, की आई रागवली, अभ्यासाला बसला आणि खरंच अभ्यास केला. आपल्यापैकी किती जण करतात? खूप कमी. आई रागवली पर्सनली इमोशनली घेऊन आपण त्या इमोशनल सो कॉल्ड तुमच्या ट्रांसमध्ये निघून जातात, हो की नाही. और एक कोने में जाके बैठते हैं और रोना दो, एंड यू मेक श्योर दैट यू क्राय एंड डोंट ईट फूड एंड मेक द मदर कम टू यू एंड से की ओ रे सोन्या, हे सगळं तुम्ही करतात ना. तर त्यांनी तसं काही नाही केलं, त्यांनी कधीच केलं नाही. त्यांनी काय केलं, ठीक आहे मला नाही अभ्यास करायचा, मला बोर होते, पण आई म्हणाली तू माझ्यासाठी कर, ठीक आहे तुझ्यासाठी करतो, बसतो. आपण अनेक प्रकारे आपल्या आईवडिलांचा आधार घेऊन अभ्यास करणे. कधी कधी आईवडिलांचा आपण आधार घेतोच वेन वी आर डाऊन, पण कधी कधी त्यांच्या बोलण्याचा पण आधार घेऊन वी शुड बी एबल टू पुश आवर सेल्स टुवर्ड्स स्टडीज, विच इज नॉट अ नॅचरल थिंग. नॅचरली आपल्याला येत नाही अभ्यास करायला. तुम्हाला कोणी असा नाही आहे, म्हणजे इवन सक्सेस स्टोरीज कॅनॉट सिट डाऊन अँड रीड ऑर राईट नॅचरली. कोणीतरी पुश करतंय, त्या पुशचा वापर करून त्याने अभ्यास केला ना शेवटी. कारण की तुम्हालाही माहिती आहे, जेव्हा तो म्हणतो माझं काहीच नव्हतं बेसिक, आणि त्याच्यानंतर पुस्तक उघडणे आणि तो सगळं पुस्तक अगदी पांढरं स्वच्छ दिसणे, हो की नाही. ते पुस्तक पांढरं स्वच्छच दिसत होतं त्याला. तर तेव्हा पांढरं स्वच्छ पुस्तक बघताना आपल्या आईसाठी, आपल्या वडिलांसाठी त्याने तो अभ्यास केला. ही इज युझिंग दॅट पुश फ्रॉम हिज पेरेंट्स अँड स्टडिंग. दॅट्स अ फॅन्टॅस्टिक थिंग, यू शुड लर्न फ्रॉम दॅट. आणि तो मुलगा असून इगो नाही, त्याने आज घरी टँट्रम्स थ्रो नाही केले. कधी ताट वेट फेकलं का तू? नाही. व्हेरी गुड. बरं, आता तुझ्या आसपास जे मित्र होते, पहिल्यांदी जे मित्र होते, नंतर जे मित्र होत गेले, पहिल्यांदी तुझे मित्र काही झालेच नाही मला वाटतं, नंतर तुझे मित्र होत गेले, तर तुला त्यांची काही मदत झाली का? का मित्रांचं काही नुकसान, मित्रांमुळे काही हे झालं का पुढं मागं? त्याच्याबद्दल सांगा मला. मित्र फार महत्त्वाचे आहे की नाही? फ्रेंड सर्कल महत्त्वाचाच असतो. म्हणजे तुमचा जो पिअर ग्रुप आहे तो तुमच्यावर कुठल्या डायरेक्शनमध्ये प्रेशर टाकतो हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जर चांगल्या पोरांबरोबर राहाल, तुम्ही कुठे ना कुठे म्हणजे 2 ग्रुप बनून जाता. एक जॉर्डन्स बाबतीत बोलायला लागतो की मी एवढे घेतले ते घेतले, आणि दुसरा बोलायला लागतो की मी याच्यात एवढे मार्क्स आणले, त्याच्यात तेवढे मार्क्स आणले. तर तुम्ही तुमचा जो ग्रुप आहे तो सिलेक्टिव्हली चूज करा. म्हणजे डिसाईड करा की हा असा आहे, हा तसा आहे, तुम्ही त्या हिशोबात. आणि इझिली इन्फ्लुएन्स नका होऊ. म्हणजे कोणी असं केलं की ओ वाव, म्हणजे लगेच त्याचा फॉलो नका करायला लागू इझिली. कोणालाही फॉलो करण्याच्या आधी त्याला थोरोली जज करा आणि मग त्याला फॉलो करा. मी तर मोस्टली माझ्या कुठल्याही फ्रेंड्सनी काही केलं की ब्लाइंडली ते फॉलो नाही करत. जो मला असं वाटतं की यार हा खरंच ह्याची काहीतरी वर्थ आहे, ही टेक्निक काहीतरी वर्थ आहे, तरच तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करा. इझिली ॲक्सेप्ट करू नका. कारण तो काही तुमच्यापेक्षा, जोपर्यंत तुम्हाला माहीत नाही तो आहे, तोपर्यंत काही तुमच्यापेक्षा भारी नाही, तुमच्याच वयाचं आहे. तुम्ही जेवढे पावसाळे पाहिले तेवढेच त्यांनी पाहिले. त्यामुळे काही वेगळा फरक नसतो तुमच्या फ्रेंड्समध्ये. तुझे मित्र कधी बनले? म्हणजे तू नंतर मोठा ग्रुप फॉर्म झाला तुझा, ते मित्र कधी बनले आणि त्यांच्याबद्दल थोडंसं सांग. मित्र म्हणजे असं ॲजच काही नाही. ते मी जेव्हा हळूहळू जेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा माझ्या मते डिफरन्शिएशनच्या पेपरला आउट ऑफ मार्क्स आले, त्यानंतर माझ्याशी जरा पोरं बोलायला लागले, जे चांगले पोरं होते ते. तोपर्यंत कोणी असं जस्ट रँडम स्मॉल टॉक्स, बाकी काही नाही. मग त्यानंतर वेदांत, आकाश. वेदांत म्हणजे माझ्या मते तो तर एकदम मॅथ्समध्ये बाप माणूस. म्हणजे असा पहिला माणूस मी पाहिला असा क्वाड्रेटिककडे बघतो आणि मला डायरेक्ट त्याचे रूट सांगतो. म्हणजे इतका तो भारी मॅथ्समध्ये. आणि म्हणजे चांगले चांगले पोरांचं जरा एक ग्रुप तयार झाला.
आणि मोस्ट ऑफ देम आकाश कादी तुम्ही सांगा, त्याच्याकडे केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याची चांगली होती. त्यानंतर सौमित्र चापोरकर म्हणून एक माझा फ्रेंड होता अजून, त्याचे मॅथ्समध्ये जे आपला स्टॅटिस्टिक्स वगैरे वाला भाग असतो, जो प्रोबॅबिलिटी, कॉम्बिनेशन्स वगैरे, हे सगळे म्हणजे असे चांगले चांगले फ्रेंड्स. पण मग त्यांच्याकडे प्रत्येकाकडे काहीतरी चांगली चांगली क्वालिटी होती, ती तुम्ही पिक करत चालाल तर हळूहळू तुमची डेव्हलपमेंट फ्रेंड्सकडून पण बरीचशी होते. त्यांची हेल्प पण खूप होतच असेल, नोट्स बीट्स काय काय लागले तुम्हाला त्यांच्याकडून खूप मदत होते. तर तसं तुम्ही सिलेक्टिव्ह फ्रेंड ग्रुप सिलेक्ट करा. हे 2 वर्ष महत्त्वाचे असतात. त्यात करायला जो फ्रेंड ग्रुप तुम्ही सिलेक्ट कराल, त्या हिशोबाने तुमची ग्रोथला ते सुद्धा एक टर्न टाईप खूप मदत करतात तुम्हाला. हा जेव्हा अभ्यासाला बसायचा तेव्हा हा बाकीचे त्याचे 11वी म्हणजे तुम्ही तेव्हा 11वीत होता तेव्हा हा 12वीत होता, तर तेव्हा 11वीचे पण मुलं मला वाटतं काही जण याला विचारायचे. तर तू जेव्हा 11वीच्या मुलांना एक्सप्लेन करायचा, ऑब्वियसली इट हेल्प यू, पण तू तुझा अभ्यास सोडून त्यांना एक्सप्लेन करायचा, ही वृत्ती कुठून आली तुझ्याकडे? कारण की तू बऱ्यापैकी एकटा एकटा राहायचा सुरुवातीला, नंतर मग तू एवढा ब्लॉसम आउट कसं काय आला की तू 11वीच्या मुलांशी पण बोलायला लागला? एकदा जेव्हा ते समजायला लागतं की आपल्याला येतंय, आणि मग त्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक बूस्ट होतो. मी फार शाय आहे नेचरला, मी पटकन बोलणार नाही कोणाशी. पण मग एकदा का तुम्हाला माहिती की यू हॅव द कंटेंट टू टॉक विथ द अदर पर्सन, यू कॅन इझिली हॅव अ कॉन्व्हर्जेशन. आणि मी शिकवायला मला असा आनंदच येतो, म्हणजे मजा येते समोरच्याला. तुम्ही जेव्हा शिकवता तुमचं स्वतःचं सुद्धा रिवाईज होतं. तुम्ही म्हणजे मी लास्टला जेव्हा आमचे शेवटचा 1 महिना होता, तेव्हा माझे 12वीतले मित्रसुद्धा बसायचे. आम्ही बसून असं अक्षरशः मला इलेक्ट्रोस्टॅट्सचं इतकं चांगलं यायला लागायचं की मी कोणाला येत नसेल तर 20 मिनिटात पूर्ण त्याचा असा मेमरी मॅप छानपैकी मांडून त्याला समजून टाकायचो. तर त्याच्या थ्रूसुद्धा तुमची रिव्हिजन होते आणि चांगला एक वे येतो अभ्यास करायचा, कोणाला समजावणं. तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये बदल येत गेले. आता अभ्यासाची पद्धत मला तू सांग. समजा तुझं 11वीचं, तू 12वीत चाललंय डिफरन्सिएशन आणि 11वीचं तुझं कॉम्प्लेक्स नंबर वगैरे सुटलं, तर 12वी आणि 11वी कसं बॅलन्स केलं? 12वी चालू होतं तेव्हा त्यांनी 11वी पण पुढे पुढे नेत गेलं, म्हणजे दोन्ही सायमल्टेनियसली केलं. हाऊ डिड यू मॅनेज फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ्स जेव्हा 11वी सपाट होतं आणि 12वीचं आम्ही पुढे घेऊन पळत होतो, तर दोन्हीचं टाईम मॅनेजमेंट कसं केलं? जे काही सर शिकवतील क्लासमध्ये, म्हणजे माझं तर बॅकलॉग आहे, तुम्ही तर उलटून त्याच्यात जास्त उपयोग करू शकाल, की जेव्हा सर शिकवत होते क्लासमध्ये, तर ते जे काही शिकवत आहेत ते तिथल्या तिथं पूर्ण ग्रास्प करून टाकायचं, तिथल्या तिथं त्याचा विषय संपून टाकायचा. आणि त्यानंतर जो टाईम मिळायचा मी इकडे बसायचो, मी माझं जे बॅकलॉग जो पडला आहे तो सगळा कव्हर अप करायचो. म्हणजे इनिशियली सुद्धा जे स्टार्टला जे टॉपिक्स झाले माझे, ते सुद्धा बॅकलॉगमध्येच मोडले गेले. 12वीचे इमोशन इन फ्लुइड ते सगळे, मग मी ते इथले जे शिकवत आहेत इथल्या इथं ते करायचा, उरलेला टाईम त्याच्यासाठी युटिलाइज करायचो, 11वी आणि जे बॅकलॉग टॉपिक्स आहेत त्यांच्यासाठी. आणि बॅकलॉग भरून काढणे म्हणजे काय करायचं? म्हणजे बेसिकली तो धडा वाचून काढायचा, तो धडा रिवाईज करायचा, म्हणजे पुस्तकातून, आणि मग सोडवायचा का सोडवायला सुरुवात करायचा? मोस्टली म्हणजे जर मला थोडीशी आयडिया असेल लेसनची तर मी सोडवणं चालू करतो, आणि जसं जसे क्वेश्चन सॉल्व्ह होतात तसं तसं तुम्हाला एक आयडिया यायला लागतं की ही म्हणजे मोस्टली तुम्हाला अल्टिमेटली तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तुम्हाला कन्सेप्ट येत असेल आणि फॉर्म्युलाज येत असतील, तुमचा लेसन पूर्ण झाला आहे. मी काय कर, जर एक असा लेसन आहे जो मी टोटली ब्लँक आहे, तर मी काय करेल, त्याची कन्सेप्ट एकदा तो वाचेल, कुठलं जे काही पुस्तक मला इझी जातं रीड करायला, किंवा मी सरांना सांगेलच की सर या मला हा लेसन आहे तो समजवून द्या. तो लेसनची कन्सेप्ट एकदा समजली, मग तुम्ही बसा, ते कुठलं तरी हे चांगलं बुक घ्या, फॉर्म्युलेस सगळे काढा, ते पाठ करा आणि क्वेश्चन सॉल्विंगला सुरू करा. एक 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 करत सगळे चॅप्टर्स होत जातं इझिली. ही बेस्ट वे. तुम्हाला वाटलं होतं का की फ्रॉम 11th 12वीत मेमध्ये मी मॅथ्स सोडतो टू दिस रिझल्ट, असं वाटलं होतं का तुम्ही तो पोचेल म्हणून? काहीतरी चांगलं करेल एवढं नक्कीच माहिती होतं, पण एवढं पण चांगलं करेल याची आम्हाला खात्री नव्हती. म्हणजे CET झाल्यानंतर तो प्रत्येक वेळेला आम्हाला सांगत होता की 99च्या पुढे मार्क कसेही मिळणार आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण आम्हाला खात्री नव्हती, कारण आम्हाला माहिती होतं की त्याला 11वी त्याची झालेली नव्हती, आणि 11वीमध्ये एवढा मोठा बॅकलॉग त्याचा राहिला असल्यामुळे दोन्ही गोष्टी 11वी आणि 12वी दोन्ही त्याने 12वीतच केल्या. त्यामुळे आम्हाला एवढं एक्सपेक्टेड होतं की तो करेल काय 90च्या पुढे तर नक्की जाईल, पण मग त्याने केलं. आम्हाला एवढं एक्सपेक्टेड नव्हतं त्याच्याकडनं खरंच.
एक वन ऑफ द साइड्स विच हेल्प्स, मला खूप कमी माहिती आहे याच्याबद्दल, तर यशराज इज अ फिटनेस फ्रीक. येस सर ना? हां. तर त्याच्या त्या फिटनेसमुळे तुला फायदा झाला आहे का? म्हणजे आता फिटनेसमध्ये तू सोडून दिलेलं कदाचित CETच्या, तर डिड वर्किंग आउट हेल्प यू? एकदा मध्ये काही म्हणजे माझं असं अप्स अँड डाऊन्समध्ये चालतं. एक्झाम्स जर क्लोज झाल्या की बंद, कारण झोप येते एकदा तुम्ही जर वर्कआउट केला तर. त्याच्याने हेल्प होते तुम्हाला बरंच, तुमचा जरा फोकस वाढतो, पण ॲट द सेम टाईम स्लीपला त्याने जरा गरज एक्स्ट्रा होते. म्हणजे माझ्यापेक्षा निलेश सर जास्त चांगलं सांगू शकतील झोपायला केवढी हे होते. आणि म्हणजे झोप जास्त व्हायला म्हणजे माझं जास्त झोप इतकी झोप की मी क्लासमध्ये झोपायला लागायचो की मी बंद करतो. पण मग इन जनरल त्याच्याने थोडासा फरक पडतो. तुमचे अटेन्शन स्पॅन वाढतो, तुमचं क्लासमध्ये जे लक्ष देणं आहे त्याच्यात बराच फरक पडतो. तुम्ही अटेंटिव्हली जास्त हिअर करू शकतात जे काही सर सांगतात. वर्गात म्हणजे एक ग्रुप असा होता की जो एक पूर्ण मोठा ग्रुप असा होता की जो लक्ष द्यायचा. एक 10% लोक होते जे मस्ती करायचे. हाऊ यू अवॉइडेड? नाही, ते जवळ यायचेच ते जवळ यायचेच नाही. म्हणजे असं का कॉन्व्हर्सेशन अवॉइड करायचं असं कधीच नाही केलं. बोललो त्यांच्याशी, पण मग जेव्हा ते असं बोलतात ना, त्यांना असं सांगायचं की मला जर आत्ता महत्त्वाचं काम आहे, तिकडे सर शिकवत आहेत, तू पण थोडं लक्ष दे. उलटून त्यांना थोडंसं जर आपण टोचून बोललो तर ते सुद्धा नादी लागणं तरी सोडतात, नाही तर ते लक्ष देतात. त्यांच्यासाठी चांगलं होतं. त्यामुळे थोडं त्यांना टोचून बोलायचं, बाकी काय नाही. कारण की जण हा फोकस पुढे करायचा प्रयत्न करायचा, विच इज कमेंडेबल. मी आता विनीत सरांना विचारेल की प्लीज टॉक अबाउट यशराज. नाही, सर्वात पहिले आपण विनीत सरांकडून ऐकू आणि मग भाऊसाहेब बोराडे सरांकडून ऐकूया. येस, कारण की बराच वेळ मी घेतला यांचा, बाकीचे टीचर्स पण कॉन्ट्रीब्युशन आहे ना. हां, अगदी खरं सांगायचं म्हणजे हे दोघं आणि हा तिसरा, एवढ्या तिघांचं कॉन्ट्रीब्युशन मेजर आहे. आणि दॅट इज द रिझन आय आस्क्ड निखिल सर टू कंडक्ट ऑल दिस स्टफ, बिकॉज व्हॉट ही डज ॲक्च्युअली, म्हणजे इफ यू आर चोजन बाय हिम, आय कॅन अश्युअर यू युअर रिझल्ट इज देअर. मागच्या 2-3 वर्षापासून निखिल सर आणि निलेश सर हे जवळजवळ पूर्ण वेळ इथे असतात. मी हे पालकांना भेटायचं वगैरे बाकीचं काम करत असतो. आणि ही पिक्सअप म्हणजे यशराजचं अजून एक गडबड सांगितली आय होप निखिलने का, बिकॉज आय वॉज डाऊन स्टेज, की त्याला जेईच करायचं होतं. ही वॉज लाईक हेल्प अँड मला जेईच करायचं आणि मला CET द्यायचीच नाही. आणि मग आमचं तिघांचं डिस्कशन व्हायचं, मी, निखिल आणि निलेश, की याला ते आत्ता गडबड होईल, आता जर तो जेई द्यायला लागला तर तो धोबिका कुत्ता होईल, ते जेई नाही होणार, CET पण नाही होणार. आणि हिज टेन्शन वॉज ऑलवेज की तो ऐकत नाही. ओके, येस. सो वेळेवर गेअर चेंज करणं ही सर्वात महत्त्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला लक्षात आलं की आत्ता हे करणं, खूप वेळेला निखिलनी पण सांगितलं असेल, मी पण सांगतो की तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व करताय आत्ता, 5 मिनटं लागेल, 10 मिनटं लागेल, करत राहा, देर इज नो प्रॉब्लेम. पण जेव्हा परीक्षेच्या वेळेला तुम्ही ती स्ट्रॅटर्जी अडॉप्ट करता तर ती हाराकिरी असते. दॅट इज द जॅपनीज वर्ड फॉर खुदकुशी. त्यामुळे CETला पण असंच आहे की तुम्हाला जर यू हॅव टू अंडरस्टँड की आता या ठिकाणी इथपर्यंत CETचं काम करायचं आहे, इथपर्यंत जेई करायचं आहे, कधी जेईसाठी थांबायचं आहे की कदाचित होणार नाही, CETचा पण हातचा रिझल्ट जायला नको आहे. सो दॅट वॉज अ बिग डिसिजन. आणि निखिल सरांबद्दल सांगून ठेवतो की वन्स ही टेक्स कंट्रोल, म्हणजे मागच्या वर्षीचे पण पहिले 3 रिझल्ट जे आले होते, मागच्या वर्षी बिटको कॉलेजला पहिला, दुसरा, तिसरा हे तिघही आपल्याकडचे विद्यार्थी होते. एक तो जो आकाश होता त्याचा सख्खा मोठा भाऊ अभय शंकपाळ, दुसरा जो आला होता दॅट वॉज पाबळे, आणि तिसरी ती ही होती ध्रुवी. तो यांनी ऑलरेडी आधीच प्रेडिक्ट केलं होतं की हे तिघंजण येतील म्हणून. आणि आता सिस्टम आम्ही अशी चालू केली आहे की सप्टेंबर ऑक्टोबर जेव्हा संपायला लागतो तेव्हा ही टेक्स द चार्ज की हे 7-8 जण जे आहेत ही रिझल्ट देतील, आणि ही जर रिझल्ट देतील तर काय करायचं ते यांना बाजूला काढून घ्यायचं. आणि आय वॉज ऑलवेज की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तो म्हणे की हा चांगला करेल बरं का, आणि आय वॉज लाईक अरे नाही, त्याचे मार्क खूपच वाईट आहे. आणि फिजिक्स अँड केमिस्ट्री वॉज लाईक कधी यायचे कधी नाही यायचे. इट ऑलवेज यूज टू हॅपन की कधीतरी वाटायचं खूप चांगलं येईल, परत मागे यायचा रिझल्ट. सो आय वॉज लाईक की हा गडबड करेल, तू जिनेशवर फोकस कर, शी माइट गिव्ह अ बेटर रिझल्ट.
बट ही हैड ऑलवेज पुट इज मनी कि नहीं ये करेगा बंदा, रुको सिर्फ इसके दिमाग में से वो जो जेई का भूत है वो थोड़ा सा उतर जाने दो, तो ये ज़रूर करेगा. तर हाऊ डिड यू मॅनेज हे जेई आणि सीईटी, जेई करू का सीईटी करू हा डायलेमा सारखा असतो. आणि या विद्यार्थ्यांपैकी सुद्धा आत्ता तर आम्ही स्प्लिट केली आहे ती बॅच, पण मागच्या वर्षी तसं नव्हतं. तो हाऊ कम यू सेट की ओके आता जेई करायचं किंवा आता इथून सीईटीवर फोकस करायचं? पहिली जेई झाली ना की मला माहिती होतं की दुसऱ्यालाही काही होणार नाही, पण मग मी माझा एम डाऊन जर केला असता तिकडेच म्हटलो असतो मी सीईटी, मी सेल्फ ड्रिव्हन नाही आहे, त्यामुळे मी जर तिकडेच सीईटीला जर मी माझं एम ठेवलं असतं तर मग ते सीईटी सुद्धा नसती झाली. त्यामुळे मी माझं एम जेईसाठीच ठेवला, अभ्यास त्या हिशोबातच केला, सो दॅट वर तीर माराल तर काही नाही तर पुढे जाऊन तरी लागेल, म्हणून मग मी सीईटी. त्यामुळे जेईसाठी माझा कंटिन्यू जो हे चालू होता की जेई करायची ते त्याच्यामुळे होतं. अजून एक क्वेश्चन ॲक्च्युली ही विकी सरांची आयडिया, म्हणजे मी काहीच नाही, मी फक्त इथं फेस आहे. तो रिझल्ट लागल्यानंतर विकी सेट की आपण यावेळेला वेगळं काहीतरी ॲडव्हर्टाईज करू, आणि आम्ही रिक्षांच्या मागे यांचे बॅनर टाईप लावले. सो शी हॅज अ स्मॉल स्टोरी टू टेल. रिक्षाच्या मागे यशाचा फोटो आहे असा आम्हाला दररोज एक फोन यायचा, 1-2 फोन यायचे, अरे मी तुझ्या मुलाचा फोटो बघितला, या ना रे मी तुझ्या मुलाचा फोटो बघितला. एक जण म्हणे की यशराज रसाळ कोण आहे, ते म्हणे माझा मुलगा, मी त्याचा फोटो बघितला रिक्षाच्या मागे ना. आम्हाला काही केलं रिक्षा सापडली नाही, शेवटपर्यंत नाही सापडली. आम्ही एक दिवस म्हणजे खास रिक्षा शोधायला म्हणून पूर्ण कॉलेज रोड फिरलो, बऱ्याच लांबपर्यंत जाऊन आलो, ती रिक्षा आम्हाला सापडली नाही. एक दिवशी भरपूर रिक्षा चेस केला पण नाही. मग आमचे रिलेटिव्ह आहेत इथेच राहतात, त्यांना ती रिक्षा सापडली, त्यांनी त्या रिक्षाचा फोटो काढला आणि आम्हाला व्हॉट्सअप केला आणि आम्हाला कॉंग्रॅच्युलेशन केले की यशराजचा आम्ही फोटो पाहिला म्हणून. तर असं एक तो प्राऊड मुवमेंट होती ती की आपल्या मुलाचे कुठेतरी पोस्टर्स लागत आहेत. तसा तो ऑब्विसली जिथून सोडून जातो तिथे काहीतरी आपली पोस्टर सोडून जातो. कारण शाळेमध्ये सुद्धा 9वीला असताना त्याला एका ड्रामामध्ये घ्यायचं म्हणून त्याच्या टीचर्स इन्सिस्ट करत होते की आम्हाला, त्यांनी शिवाजी महाराजांचा ड्रामा बसवला होता आणि त्यामुळे की आम्हाला मोठा शिवाजी म्हणून हा मुलगा हवा आहे. हा म्हणे मला नाही करायचं काहीच, मला नाही आणि अगदी शेवटी अगदी 10-12 दिवस राहिले होते तेव्हा, मला नाही करायचं, मला काहीच इंटरेस्ट नाही आहे. मग त्यांचा आम्हाला फोन आला की आम्हाला यशराज असं ते कोरिओग्राफर म्हणतात की हाच मुलगा आपल्याला मोठा शिवाजी म्हणून हवा आहे. तर म्हटलं तो हो म्हणत असेल तर की आमचं काही हरकत नाही. तो नाही म्हणतोय म्हणे, तुम्ही त्याला कन्व्हिन्स करा. म्हटलं तो नाही म्हणतोय ना मग टीचर, तर तो मनापासून करणार नाही तर काय करू. कसं बसं त्याला कन्व्हिन्स केलं आणि त्यांनी तो ड्रामा इतका सुपरहिट झाला आणि आता जवळपास 3 वर्ष झाले त्यांच्या शाळेच्या बाहेर त्याचे ते पोस्टर्स आहेत त्या ड्रामाचे. आणि आत्ता त्यांनी नव्याने त्यांच्या नोटबुक्स छापल्या, त्या नोटबुक्सच्या मागे सुद्धा त्या ड्रामाचंच पोस्टर आहे. त्या पोस्टरमध्ये यशराज एका सिंहासनावर बसलेला आहे आणि सगळे म्हणजे तो बसलेला ॲक्च्युली आणि बाकीचे सगळे उभे आहेत. तर तो जो एक टिपिकल फोटो असतो ना की शिवाजी महाराजांचा दरबार, तो त्यांनी त्यांच्या वह्यांच्या मागे लावलेला आहे. The greatest moment for any parent is they are recognized कि यशराजचे आई वडील है. So their recognition today is not Mr. and Mrs. So and so. उनका recognition आज है ये इसके parents है. That is the biggest recognition which any parents can have. म्हणून त्यांनी कधी चुकीच्या अर्थाने घेतलं नाही, ते कधीच नाही. तेवढा तो चिडायचा पण नंतर परत तो कामाला लागायचा. हे इव्हन निखिल सरांच्या बाबतीत पण तो चिडचिड करायचा घरी निखिल सरांच्या नावाने, नाही शक्य खरंच करायचा. म्हणजे आम्ही जर म्हटलं ना की आमचं सरांचं बोलणं माहिती ना, मग आम्ही असं जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न आहे. हां निखिल सरांनी तुम्हाला सांगितलेलं दिसते. असं एक वाईट वाटलं की आमच्याकडे कधी कलीमचा फोन आला नाही की त्याच्या बाबतीत की त्याच्या घरी फोन करा असं कधी त्याने येऊ दिला नाही. पण
हे निश्चित की घरून तुम्हाला जर का काही रागवलं गेलं, टेक इट पॉझिटिव्हली. मी त्याला कुठली हायगय केली नाही रागवताना, अगदी यथोचित भरपूर सत्कार त्याचा घरी मी केलेला आहे, भरपूर रागवलेलं आहे. पण अर्थात हे सांगून की बाळा यात आम्हाला काही मिळणार नाही, झालं तर तुझं चांगलं होईल, आणि आज त्याच्यामुळे फोटो आहे. सो तुम्हालाही जर घरचे रागवत असतील तर हे त्यांचं तुमच्यावरच असलेलं प्रेम. हे लोक जर रागवत असतील तर यांना तुमच्याकडून अपेक्षा किंवा तुमचा स्पार्क दिसतोय म्हणून. आणि स्पार्क असा कधीच नाही की या लेवल किंवा ह्या मार्कांपर्यंत जाणे. तुमच्या क्षेत्रात तुम्ही थोडं आहे तिथून वर निघालात की तुम्ही सक्सेसफुल आहात. त्यामुळे घरचं रागवणं की या लोकांचं रागवणे पॉझिटिव्हली घ्या, एवढंच माझं तुम्हाला नाही, मला हे माहिती आहे, मी प्रमाणाच्या बाहेर बोललो याला, पण यांनी कधी उलटून किंवा कधी असं रिॲक्शन नाही दिली. सो आय एम ओके विथ दॅट. आता भाऊसाहेब सर प्लीज. भाऊसाहेब सरांचे काही प्रश्न असतील का? भाऊसाहेब सरांचं इनपुट असेल तर आपण ऐकूया. इनपुट असं काही नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आज यशाची पॅरेंट्स आले, आनंद मी बघितला, तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि असा आनंद आपल्या आईवडिलांच्याही आयुष्यात आपण देऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात मोठी अचीवमेंट होणार आहे. काही नाही, या नावामध्ये तुम्ही बघा, आपल्याला काहीतरी करून दाखवण्याची आपल्याला दिसते. की मी सगळ्यांना सांगतो असं उलट एक वेळ लागतो की जे विद्यार्थी कमी करतात त्यांच्यावरती मी जास्त फोकस करणार, त्यांना जास्त बोलणार, असं मी एकाकडे लक्ष दिलं. परंतु हे जे विद्यार्थी होते सुरुवातीला बरेच विद्यार्थी असतात, परंतु काही मोजकी विद्यार्थी असतात जे तुम्हाला काहीतरी क्रॉस क्वेश्चन्स विचारतात. मग सर हे कसं आलं, या सगळ्या अर्थाने शिक्षक घडत असतो. आणि शिक्षक घडवण्याचं काम हे यशराज असेल, वेदांत असेल, जिग्नेश असेल, या सर्व कारण हे मुलं नेहमी काही ना काही विचारतात. जे लेवलचे क्वेश्चन असतील ना ते काही असेल, सर हे कसं विचारणार, आणि त्यानुसारच सगळ्यात महत्त्वाचं करण्याची आपल्याला दिसली. मला सुद्धा यशराज तसं बघितलं एवढं काही करेल, आम्हाला पहिले वेदांत वगैरे हे पुढे जाणारे विद्यार्थी, पण नंतर ग्राफ दिसायला लागला. जेव्हा आपण एक्झाम देतोय प्रत्येक गोष्ट एक विद्यार्थ्यामधला स्पार्क आपल्याला दिसतो. आणि तो आज नक्कीच दिसतोय. आणि भविष्यासाठी खूप गोष्टी देतो. आणि थँक्यू सो मच. सगळ्यात महत्त्वाचं थँक्यू म्हटण्याचं कारण असं आहे की यशाला अनेक बाब असतात. असं का म्हणतो मी, कारण प्रत्येकजण क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु यशराज जेव्हा रिझल्ट लागला, म्हणजे तो CETचा असेल किंवा त्याच्या अभ्यासाचा असेल, वेदांत त्या मुलांनी सर मॅथ्समध्ये मला मार्क्स मिळत ही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची प्राऊड मोमेंट आहे. कारण एका शिक्षकाला काय असतं की तुमचे विद्यार्थी कुठेतरी तुमचं एक नाव घेतात. जसं आईवडिलांना छाती जेव्हा फुलून कधी येते तेव्हा आपल्या मुलांनी काहीतरी करून दाखवलं, तसे हे विद्यार्थी कुठेही गेलेत, कुठेतरी गेल्यानंतर जेव्हा ते यशस्वी शिखरावरती जातात तेव्हा सगळ्यात जास्त आनंद आईवडिलांबरोबर त्याच्या शिक्षकांना होत असतो. आणि असा आनंद नक्कीच मला यापुढेही तुझ्याकडनं मिळेल असं मी इच्छा व्यक्त करतो. थँक्यू सो मच. अब हमने बात कर ली, सर लोगों ने बात कर ली. नीलम सर आहेत का? नाही, इज नॉट. आता तुमचे प्रश्न, कारण की मी पहिले पण म्हटलो होतो की याला इकडं आणायचं कारण असं आहे की याची जर्नी सर्वात युनिक आहे. का बरं युनिक आहे आता तुम्हाला कळलं का? युनिक का बरं आहे हे कळलं का तुम्हाला? मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही नॉर्मली 10वीत चांगले मार्क, 11वीत चांगले मार्क, 12वीत चांगले मार्क, हे तर नॉर्मल ग्राफ आहे. त्याची जर्नी पाहिली का?
सारखी अशी होती, पण शेवटी तो पोचला, टॉप मोस्ट पोझिशनपर्यंत पोचला. आता तुम्हाला काही विचारायचं असेल, कारण की महत्त्वाचं तुम्हाला त्याच्याकडून शिकणं आहे. सक्सेस विल टीच यू समथिंग. ओके, तर तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकतात तुम्ही. डोंट वरी, यू कॅन, इट कॅन बी एनिथिंग. तू इम्पॉर्टंट कुठून घेतली असंही विचारू शकतात, तसं नको विचार. बरं, कोणाचे काही प्रश्न असतील तर यू गो हेड. हां, मोठ्याने, थोडं मोठ्याने. Mentally and also. त्यानंतर लास्ट मार्क्स वाढायला लागतात ऑटोमॅटिक. म्हणजे सरांना आपल्यापेक्षा जास्त अंदाज आहे की आपली कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची. माझी स्वतःची सुद्धा कन्सिस्टन्सी नव्हती. मी असं दररोजच बसायचो, पण मग कधी माझे मार्क्स चांगले येतील, कधी खूपच खराब येतील. माझे फिजिक्सचे मार्क्स जर तुम्ही आज सुद्धा काढून पाहिले, कधी मस्त 30 येतील, कधी 11 येतील, कधी तर 14च येतील, असे मार्क्स येतील. तर मग तुम्ही त्यांना तुमच्या जास्त ॲनालिसिस Social media. This is smart, yeah. So how did you avoid patience? लास्टला म्हणजे माझ्या फोनला पेरेंटल कंट्रोल होतं. माझा फोन 2च तास मला बघता यायचा, त्यानंतर माझा स्क्रीन टाईम बंद होऊन जायचा. मला फक्त कॅल्क्युलेटर, अलार्म वगैरे, कॅल्क्युलेटर, अलार्म अशा वस्तूच वापरता यायच्या. 2 तासानंतर फोन बंद होऊन जायचा. तर ते पेरेंटल कंट्रोल होतं मला अख्खा, म्हणजे जवळजवळ डिसेंबरनंतर पॅरेंटल कंट्रोलवरच होता. आणि लास्टच्या काही मंथ्सला फोनच मी देऊन टाकला होता. मग साधारण एक CETच्या आधी 3 वीक्स फोन देऊन टाकला होता. पण मग ते आता तुमच्यावर आहे की तुम्ही त्याला. फोन दिल्यानंतर काय झालं ते सांग. हां, फोन दिल्यानंतर एक हायपर फोकसची स्टेट आली मला, की मी जवळजवळ एका दिवसाला एक बुक सॉल्व करायला लागलो होतो. मी इथे बसायचो, जमनादास म्हणून बुक आहे. एका दिवसात मी आणि वेदांत बसलो होतो, मॅच 2 संपवली, पुढच्या दिवशी मॅच 1 संपवली. असं करून 4 दिवसात 2022चे PCM तिघं M1 M2 असे 4 दिवसात 4ही संपून गेले होते. लास्टला इतकं पटकन सिलेबस कव्हर अप व्हायला लागलं होतं. नाही, पण एक चांगला फरक पडतोय, फोकस वाढतो त्याच्याने. म्हणजे कारण मिनिटांनी काही नाही, किती आपण स्वतःला प्रामाणिक असलो तरी थोडं एकदा चेक होतोच फोन, यार असं असं आहे, किंवा डाऊट आला लगेच तुम्ही त्याच्यावर गो थ्रू करतात. त्याच्याऐवजी तुम्ही दुसऱ्याचा फोन असेल, तुम्ही शेवटी आपल्याला लाज वाटते ना की यार याचा फोन आपण किती वेळ वापरणार, तर बेस्ट वे तो आहे माझ्या मते. मी स्वतः म्हणजे रिग्रेट करतो की मी आधीच हँडओव्हर करून टाकायला पाहिजे होता सेल्युलर डिव्हाइस. त्याला असं लाजल्यासारखं होतंय, असं मी फोनबद्दल सांगू, मेरा फोन छीन लिया गया. नाही, माझा महत्त्वाचा प्रश्न आता सगळ्या पेरेंट्सच्या मनात असेल, ये पेरेंटल कंट्रोल क्या है, क्या आप इसमें हमको गाइड कर सकते. म्हणजे आता हे व्हिडिओ बघणारे सगळे पेरेंट्स, हां, तर 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 मी इथूनच सांगतो की समजा पेरेंट्सला कंट्रोल हवा असेल, पेरेंटल कंट्रोल, दे कॅन कॉन्टॅक्ट हिम पर्सनली. मी शेअर करतो तो नंबर, आणि तुमच्यावर पण पेरेंटल कंट्रोल झाला पाहिजे. बरं, एनिबडी एल्स हू वॉन्ट्स टू आस्क अ क्वेश्चन? चॅप्टरला ना पार्ट्समध्ये ब्रेकडाऊन करायचं. आता करंट इलेक्ट्रिसिटी तुम्ही KVL KCL
त्यानंतर तुम्हाला काय करंट इलेक्ट्रिसिटी मीटर ब्रिज पोटेन्शियोमीटर अशा पार्ट्समध्ये तुम्ही ब्रेक करा आणि त्या पार्टचा स्पेसिफिक स्टडी करा. जर तुमची MCQ बेस्ड टेस्ट आहे त्यानंतर मी तर काय करतो पार्ट वाईज त्याला ब्रेक करतो आणि त्यानंतर जे जे स्पेसिफिक्स आहे त्याचे फॉर्म्युला सगळ्यात आधी रिवाईज करायचे. एकदा फक्त वाचायची म्हणून टेक्स्ट वाचायची सो दॅट तुम्हाला काही थेरी क्वेश्चन्स असतील तर ते एकदा मेमराईज म्हणजे असं कधी कधी होऊन जातं ना की एकदा वाचलंय धोक्यात थोडंसं लिंगर होतं की यार हा काहीतरी आहे मग तुमचं ते लागून जातं बरोबर. मोस्टली काय करा चॅप्टरला ब्रेकडाऊन करा पार्ट्समध्ये आणि मग एक 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 पार्ट गो थ्रू करा. ते इझी पडतं की यार मी हा पार्ट संपवला हा पार्ट संपवला हा 4 पार्ट्समध्ये ब्रेक झाला 4 पार्ट्सच करायचे तुम्हाला एक क्लॅरिटी येते. सगळ्यात आधी फर्स्ट पेज आणि लास्ट पेज रिव्ह्यू करा की हे आहे इथून इथपर्यंत करायचं आहे. मग तुम्हाला एक काय म्हणतो विजन ऑफ टार्गेट येतं. पहिले टॉपिक्सचे नाव वाचायचे एका बुक साईडला लिहून घ्या की आता पहिले आहे KVL KCL मीटर ब्रिज पोटेन्शियोमीटर आणि जे काही असे नावं लिहून घेतले. मग तुम्हाला एक टार्गेट राहतो ना की इथून ते इथपर्यंत मला करायचं आहे पुढच्या 1 तासात 1.5 तासात 2 तासात. मग ते तुम्ही त्या काय म्हणतो त्या वेमध्ये गो थ्रू करा. मग तुम्हाला जो टॉपिक आवडतो तो पहिले उचला. पण तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की हे टॉपिक्स आहेत या चॅप्टरमध्ये जे मला आजच्याच करणंच आहे. तसं तुम्ही तो चॅप्टर इझिली आणि एक होतं की अरे हा सम मी सोडवला झालं म्हणजे हा चॅप्टर माझा झाला आहे. तसं नका करू कारण तो एक सम तुम्ही केलाय ते त्याचा जरा जरी ट्विक करून त्यांनी टाकलं त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे त्या टाईपचे ॲटलिस्ट 5 तरी सॉल्व करा एक प्रकाराचे. व्हॉट इज बेसिकली सेइंग इज की डिवाइड मेक अ टार्गेट आणि रिव्ह्यू करून जास्त सोडवा. तुम्ही एक पान थेरी वाचत राहतात विथ नो एम. मेक अन एम की मला कंप्लीट करायचे एवढे पार्ट्स ते करा. आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की 8 किंवा 8:30च्या पर्यंत सकाळपासून थांबलेल्या व्यक्तींपैकी हा एक आहे. निलेश सर किती वाजता यायचे 7 सव्वा 7ला त्यांचं लेक्चर संपायचं. त्या 7 नंतर C2 शिकायचे मला वाटतं हे इथं ऑफिसमध्ये बसून. तुम्हाला सांगतो मी 7 वाजता ते अगदी सगळं लेक्चर्स वगैरे संपायचे आमचे. किती वाजता 6:30 का 6:45ला लेक्चर संपायचे आणि निलेश सर 7 नंतर काहीतरी फ्री व्हायचे. लेक्चर संपल्यानंतर आपण काय म्हणतो कधी एकदाचं घरी जातो आणि खातो. हा लेक्चर झाल्यानंतर 7 नंतर निलेश सरांसाठी वाट पाहायचा तेवढा पार्ट कंप्लीट करायचा आणि मग घरी जायचं. दिस इज अ बिग अचीवमेंट. दिस इज नॉट इझी. तो थांबून नंतर निलेश सरांकडून शिकून परत घरी जायचा. दिस इज कमेंडेबल. नाव निलेश सर इज हिअर. प्लीज कम ओव्हर. निलेश सरांना तर बोलावंच लागेल कारण की त्यांनी पण C2 शिकवलेलं आहे. आणि 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 हे बघा कुठे गेलं की 99.48. सर केमिस्ट्री का कॉन्ट्रीब्यूशन ज़्यादा है आपका कॉन्ट्रीब्यूशन ज़्यादा है. आइए. So first let me congratulate Yashraj and his parents for the grand success. Obviously बच्चों का फर्स्ट ऑफ ऑल ये एक चीज़ है जो हम स्टूडेंट्स में चाहते हैं. देखो बच्चे ब्रिलियंट होंगे तो ऑब्वियसली वेरी गुड. टीचर्स को एफर्ट्स कम लगाने पड़ते हैं बट एक चीज़ है जो हम चाहते हैं बच्चों में एक सिंपल सिंसियरिटी एंड कंसिस्टेंसी. एंड दैट इज़ व्हाट आई कुड रिलेट विथ यशराज की कन्सिस्टन्सी मीन्स म्हणजे जसं आपण म्हणतो ना पळू नाही शकत तर चाला नाही शकत चालू नाही शकत तर रेंगाळा. But just keep on going towards your goal. So that is the one thing and consistency is the main. ठीक है. Not letting even a single day go waste. At least do something fruitful कि भाई जो add on ही हो रहा है. ठीक है. So that is what I liked about him कि पाठी लागूनच सर वेळ आहे कितीला बोललो बाबा आता 7ला लेक्चर संपतोय सर येतो मी 7ला. नो इश्यूज. आई वॉज ऑल्सो रेडी फॉर दैट. सो प्रॉब्लम ये है बच्चा अगर करने को तैयार है वी ऑल टीचर्स आर देयर टू ऑब्वियसली सपोर्ट देम. बट वन थिंग इज दैट इज श्योरली व्हाट वी सी व्हाट वी टू रादर व्हाट यू कैन से फॉर टू गेटिंग सक्सेस इज मेन थिंग इज कंसिस्टेंसी कंटिन्यूस वर्क. एटलीस्ट कीप ऑन डूइंग दैट. एंड एक जिसे अपन बोलते हैं ना सिंसियरिटी के साथ करो तो कभी यू विल नॉट फेल. एंड किसी भी सिचुएशन में हो ये दो चीज़ें अगर फॉलो करोगे एंड ऑब्वियसली यू विल गेट अ गुड गाइडेंस फ्रॉम योर पेरेंट्स एंड ऑब्वियसली द टीचर्स will surely reach the pinnacle of their success. ठीक है. So congratulations once again. ठीक है. आता तुम्हाला लक्षात येत असेल की का बरं यशराजलाच बोलवण्यात आलेलं आहे आणि याच्या आधी असं का बरं नाही झालं. कारण की हे ठीक आहे पर्सेंटेज बऱ्याच लोकांना मिळतात पण टू ओव्हरकम दीज मेनी प्रॉब्लेम्स अँड देन सक्सिडिंग इट्स पॉसिबल.
हाँ, मेरा तो यही है, मैं तो यही चाहता हूँ कि तुम लोग यही सीखो कि एनीथिंग इज पॉसिबल, यू कैन डू इट. ये तो मुझे बताना, ये मेरा काम है. पण आहे की नाही, ट्रू आहे की नाही, हे आहे की नाही. तो असं वाटलं का की तो म्हटला मी रोज 8 तास अभ्यास करतो, असं तो बोलला का? नाही. तो म्हणाला मला सोशल मीडियाचं प्रॉब्लेम होता, मला बेसिक्स नव्हते येत, माझा अभ्यास मागं पडला होता. म्हणजे एव्हरी प्रॉब्लेम दॅट यू गाईज आर फेसिंग, एव्हरी प्रॉब्लेम, नॉट अ सिंगल प्रॉब्लेम. असं नाही आहे की तुम्हाला तो फेस होत, ह्याला फेस होत नाही आणि तुम्हाला फेस होतो. ही इज फेस्ड एव्हरी प्रॉब्लेम यू आर फेसिंग राईट नाव. येस ऑर नो? अँड ही हॅज ओव्हरकम दॅट. त्यामुळे आम्ही त्याला इथे बोलवलं आहे सो दॅट यू कॅन टॉक टू हिम. तर तुमचे काही प्रश्न असतील तर अजून विचारा. ही इज हिअर. अँड देन लेटर ऑन तो एका मोठ्या कॉलेजमध्ये निघून जाईल आणि मग एकदा बिझी झालं की नाही शक्य होत. तर आत्ता तो आपल्याकडे तो आलेला आहे. अजून काही प्रश्न असेल तर विचारा. नाही तर मी त्याच्या वडिलांना एक शेवटचं त्यांचं जे आहे त्यांचं म्हणणं त्याचे वडील कन्क्लूड करतील अँड विल स्टॉप. अक्टूबर नवंबर तक तेरा सिलेबस कंप्लीट हो जाना चाहिए. नवंबर के बाद एक बार तेरे को सिलेबस पूरा कंप्लीट हो गया है, उसके बाद फिर उनको तुझे पूरे सिलेबस का एक बार आइडिया आ गया, यू कैन रिव्यू इट ओवर एंड ओवर अगेन. मतलब अगर तेरे को रिवीजन करने की सिलेबस पहले कंप्लीट हो जाने चाहिए. और सिलेबस कंप्लीट जैसे हो रहा है, यू कैन स्टार्ट द रिवीजन फ्रॉम द लेटर टॉपिक्स दैट यू हैव लर्नड इन द बिगिनिंग. जो तूने शुरुआत में चालू किया है वहाँ से तू मतलब इधर सर तेरे को अभी शायद कोई इलेक्ट्रोस्टैट्स वगैरह करंट इलेक्ट्रिसिटी चल रहा है, तो 11th के टॉपिक्स रिवाइव कर सकता है घर पे जो तेरे को चालू करने. सो रिविजन जो है वो तू जब भी तुझे टाइम है तू कर सकता है. ऐसा ज़रूरी नहीं है कि सिलेबस खत्म होने के बाद ही रिविजन चालू करनी चाहिए. बेसिकली क्लास जे चाललंय ते तिथल्या तिथे संपवा आणि घरी जाऊन जुने टॉपिक्स रिवाइज करा. त्याच्यामुळे त्याचं डबल इंजिन चाललं. ठीक आहे. कन्क्लूड करताना सोपी गोष्ट सांगतो की हे जे शंखपाळ त्याचा मित्र होता त्याच्या मोठ्या भावासाठी गेल्या वर्षी असाच कार्यक्रम इथे अरेंज केला होता. तेव्हा यावेळेस तुम्हा मुलांना बोलवलं, गेल्या वर्षी पॅरेंट्सला बोलवलं होतं. अशाच प्रकारचा त्यांचाही सत्कार झाला होता आणि मी त्या ठिकाणी बसून तो सत्कार मी बघितला होता. आणि सर त्यावेळेस माझी इच्छा होती की मला माहिती होती त्याची काबिलियत आहे आणि मला हेही त्यावेळेला कल्पना आलेली होती की या 2 वर्षाच्या स्लंपने त्याला जवळजवळ बॉटम एंडला नेलेलं आहे. माझी इच्छा त्यावेळेला होती की या बाजूला मी पण बसावं, त्यानेही बसावं. सो दिस इज ड्यू टू दिस पीपल की आज आम्ही या बाजूला बसलो, तो बसला आहे. हे केवळ आणि केवळ यांचं परिश्रम त्यांनी जे घेतले या सर लोकांनी, स्वतः विनीत सर, निखिल सर, निलेश सर यांनी जे काही घेतलं म्हणून आज आम्ही या बाजूला बसलो आहे. तुम्हाला आत्ता यशने त्याचा अभ्यासाची पद्धत सांगितली नाही किंवा त्याची अभ्यासाची पद्धत तुम्हाला सांगूनही उपयोग नाही. मला असं वाटतं एक वैयक्तिक एक वडील या नात्याने नानेक वर्ष मी मुलांना बघितलं त्यानुसार की तुमच्या स्वतःच्या पद्धती तुम्ही विकसित करा. स्वतःला चेक करा आपल्याला काय पद्धतीने अभ्यास करायला आवडतं. त्याने जे विचारलं होतं, यशने कधीही कुठल्याही याचा फार बारकाईने लिहून मिळून अभ्यास केला आणि माझं त्याच्यावरून खूपदा त्याच्याशी भांडण व्हायचं की यश तू लिहून काढत जा, एकदा लिहिणे 10 वाचणे वगैरे असं मी त्याला खूपदा सांगायचो. पण त्याला त्याची गरज कधी वाटली नाही. पण ह्याचा अर्थ ती तुम्हाला वाटणार नाही किंवा नाही असं काही नाही. त्याला त्याच्या पद्धतीला फॉलो करू नका, त्याच्या कन्सिस्टन्सीला फॉलो करा. पद्धती तुमच्या वापरा, तुम्ही तुमच्या पद्धती वापरा. सर लोक तुमच्या नेहमी मदतीला आहेत. आपापली पद्धत शोधा. तुम्हाला तुमच्या आहे त्या जागेवरून पुढच्या स्टेपपर्यंत स्टेप बाय स्टेप जा, तर यश तुमचंच आहे. कुठल्याही पोझिशनला तुम्ही 11वीच्या मार्क्स अगदी खाली असा, फक्त तुमची इच्छा असली पाहिजे, फक्त तुमचा जिगरा असला पाहिजे. मला हे असेल की तुमच्या क्षेत्रात उद्दिष्ट असतील ती तुम्ही गाठालच, यात काही शंका नाही. आपापल्या मार्गावर म्हणजे अभ्यासाचे मार्ग हे म्हणजे जे काही पद्धतीने अभ्यास करतात तुम्ही जरूर शोधा आणि स्वतः अपने आप को टटोलो, अपने आप को ढूंढो इस जर्नी में जो अगले 1 साल में तुम लोग करोगे. हे मी स्वतः त्याच्या बाबतीत पाहिले. त्यांनी त्याचा अभ्यास त्याच्या पद्धतीने केला. आम्ही अभ्यासाची पद्धत त्याच्यावर लादली नाही. आम्ही फक्त त्याला त्याच्या मागे राहायचं आम्ही काम केलं. एवढंच पॅरेंट म्हणून चालला राहील. आईवडील पुढचं 1 वर्ष ऐका, वडिलांचं नीट तेवढं ऐकलं तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मुलांना कुठल्या याच्यात कधी संशय घेऊ नका.